माझं नाव प्रदीप संपतराव बानुगडे पाटील. आत्ताचं गाव आहे रेजिडेन्शियली बानुगडेवाडी इथलं आमचं हे गाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल सांगू शकता? मी बेसिकली आता माझं MBA आहे. मी 10 वर्ष असिस्टंट प्रोफेसर होतो एका शिक्षण संस्थेमध्ये. त्याच्या अगोदर मी ब्रँड ॲडवायझर होतो सोनीचा, मुंबईलाच होतो. आमचे पप्पा जरा थोडीशी आजारी झाल्यामुळे मी तेही प्राचार्य होते. त्यांना शेतीची आवड होती. आमची शेती बऱ्यापैकी चांगली आहे. मग त्यांनी माझ्यामध्ये आवड निर्माण केली. मग इथं शिक्षकी पेशा करता करता शेतीकडे वळलो. पण एक सवय आमच्यात लागून काय दिली की त्यांनी की जी क्षेत्रात शिराल त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे शेतीचा पूर्ण अभ्यास करतो. त्यातले नवनवीन प्रयोग, नवीन काय ते मार्केटमध्ये कुठले प्रॉडक्ट येत आहेत, काय फरक पडू शकतो. तर त्याच्यामुळं तुमचे चव्हाण साहेब होते, जाधव साहेब आले आमच्याकडं. त्यांची आमच्याशी मैत्री झाली. मग करूया का आपण चेंजेस, द्या म्हटलं मी रिझल्ट घेऊया आपण. आणि रिझल्ट खूप छान दिले. रिझल्ट घेतले आपण, ह्या रुटीनमध्ये लागलो. एकरी शेणखत किती टाकतो आपण सुरुवातीला? 5 ते 6 गाड्या देतो की, म्हणजे ट्रॅक्टर टाकतो. 2 वर्षातनं एकदा का? हो, नाही पीक पालट करताना टाकतोच. म्हणजे आता ऊसाचं 3 वर्ष राहतं ना, बरोबर, लागण आणि खोडवा. मग 3 वर्षानंतर ऊसासाठी येतं. आणि दुसऱ्या पिकाला मग जसं पीक पालट होईल तशी मग जेवढी गरज लागेल त्यावेळेस 2-3 मध्येच टाकून देतो. 5 ते 6 गाड्या. हो, आणि त्याचाही जास्त ते सांगितलं तुम्हाला की ह्या जीवाणूमुळे काय झालं की आमचा खताचा खर्च वाचला. म्हणजे जो रासायनिक खतावर आम्ही जो खर्च करत होतो तो ट्रिमेंडसली वाचला आपला. तरी एकरी किती खर्च आहे मग टोटल खतांचा? खतांचं खत आणि स्प्रे असं सगळं धरून म्हणा एक आम्ही 40,000 40,000. 40,000 पोचतो. आणि ते काय झाले आता की टेम्परेचर, आता वास्तविक कसं आहे की टेम्परेचर बदलते. बरोबर. म्हणजे खालून आता फुटवे आले, ह्याला जर ताकद द्यायची असेल किंवा त्याची वाढ करायची असेल तर आपल्याला थोडीशी ही करायला लागतात. अजून ह्याला स्प्रे नाहीत आपले. बरोबर. आपण जीवाणूच्या आणि खतावरच, बेसल डोसवरच. बरोबर. आता आपण भरीच्या वेळेस खतं देणार, नंतर ती देणार. आणि गरज वाटली तर मग आपण बाकीचे थोडेसे हलके PGR वगैरे थोडेसे वापरतो. अच्छा. पण बऱ्यापैकी आम्ही काय करतोय 70 ते 80% जो आपला पोत सांभाळणार आहे सेंद्रियचा, त्याच्यावर डिपेंडन्स आहे. रासायनिक जेवढं कमी करता येईल तेवढं आपण वापरतो. ते मॅनेजमेंट चांगलं ठेवल्यामुळे बायो फर्टिलायझर काम करतं, मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी होते आणि तुमची खतांची पण बचत होते. हो, आणि आता गेली जमिनीचा पोत चांगला राहिल्यामुळे ब्लॉकिंग कमी होणार. 8 ते 10 वर्ष मी काय म्हणलं तुम्हाला की 8 ते 10 वर्ष आम्ही ऊस जाळलेलाच नाही. एकही वर्ष आम्ही पाचट जाळत नाही शेतात. अच्छा. हाय अशीच शेतामध्ये आम्ही कुट्टी करतो, रोटावेटर मारतो आणि गाडून टाकतो. त्याचे फायदे असे आहेत की बघितले जीवाणू, त्यात आपले जीवाणूचा इतका चांगला उपयोग होतो की तुम्ही मुळात बघा झाडाच्या आणि साईडला. आता इथं जरी माती बघितली आपण, म्हणून म्हटलं मी ही जी माती बघते आपण, तेव्हा ही जी माती बघते की नाही, इथं तुम्ही बघितलं, हात फिरवला ही कोरडी खड आहे. बरोबर बरोबर इकडं. आणि हीच माती आपण बघतो इथं ओली आहे. बरोबर. पण ही माती सुटसुटीत आहे. बरोबर. इथे तुम्हाला चिखल वगैरे लागत नाही, वापसे कंडिशन जी पिकाला जास्त गरजेची आहे. आणि आता पायाने कसं करतो की आधी लोकांना आपण पायाने चालताना टोचायची माती, हो. आता ती टोचत नाही, एकदम क्रमली आहे. क्रमली. हा, त्यामुळे भारी वाटतं असं की आपल्याला पण करतात. कारण पाय आता जरी पाणी थोडंच कमी आहे, पाय दिला ना डायरेक्ट भजीची आज जात. बरोबर. क्वालिटी प्रोडक्ट आहे, त्यामुळे क्वालिटी पिकं सुद्धा चांगली येतात. तर इकडं बघायला मिळते तुम्हाला. आता इकडं सगळ्या ह्याच्यातच आहे. खालचाही प्लॉट आहे तिकडं. आम्हाला हरभऱ्याचं पण उत्पन्न खूप छान मिळालं त्याच्यामुळे. कारण त्या जीवाणूचा त्यालाही उपयोग झाला NPK. बरोबर. त्यामुळं खूप छान झाले त्याचे ह्याचे आणि रिझल्ट छान आहेत. गेली 4 वर्ष मी वापरतोय आता. त्यामुळं काय म्हणजे असं दुसऱ्या जीवाणूकडे मी अजून वळलोच नाही. आम्ही पहिल्यांदा वापरायचो, असं वापरत नव्हतं असं नाही. पण जसं आपलं प्रॉडक्ट जसं मिळाले तसं आम्ही काय दुसरे कुठलेही प्रॉडक्ट वापरलेच नाही. कारण आम्हाला गरज नाही. जेवढा इफेक्ट पाहिजे, जेवढे रिझल्ट पाहिजेत, आमच्या अपेक्षापेक्षा पण जास्त रिझल्ट त्यांनी दिलेत. तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कोंबात बघा, मी म्हणत नाही एकाच ठिकाणी हा कोंब घ्या, हा कोंब घ्या, हा कोंब घ्या, तुम्हाला सगळीकडे तेवढेच फुटवे तुम्हाला जाणार. असं बाकीच्या गत नाही की 4च ठिकाणी दाखवायचे आपल्याला. बरोबर. तुम्ही खाली बघितलं तर तेवढेच दिसतील बघा तुम्हाला. हो, इथं तेवढेच आहेत, इथं तेवढेच आहेत. आणि इथं डेटा पण ओळखणार नाही तुम्हाला. नाही, लगेच लक्षात तोडायचे. हो. आणि डेटा वगैरे तोडलेला नाही. त्या प्लॉटमध्ये कुठलाही डेटा तोडलेला नाही. बरोबर. दिसते तुम्हाला. एक मिडल आणि साईडनी भरपूर फुटवे आले. त्यामुळं प्रोडक्टचा एक फायदा काय होते की फुटवे काढायला जे एक्स्ट्रा खर्च जातो इकडे, स्प्रे घ्या, हे करा, ते जीवाणू आपल्याला करायला लागत नाही. एक बेसल डोस दिलेला असला, आपले जीवाणू सोडले की आपला आरामशीर फुटवे निघता येते. कारण मी हा प्रयोग मिरचीसाठी केला होता आधीच्या ह्याच्यात प्लॉटला. ह्याच्या अगोदरच एक मिरचीचा प्लॉट होता, तर आम्ही एक 4 लाईनी शिल्लक ठेवल्या होत्या.
मिरचीसाठी, आणि बाकीकडे आपलं प्रॉडक्ट डिचिंग केलं तर सगळं पंपाने. तर इतकं ट्रेमेंडस की डेरा जो तयार होतो का नाही मिरचीचा, इतका फ्रुटिंग मस्त झालं होतं की बघणारा लगेच ओळखायचं की ह्याला काही दिलेलं नाही, ह्याला आपलं प्रॉडक्ट दिलेलं आहे. बरोबर. त्यामुळे इतकं भारी रिझल्ट जाणवला आम्हाला त्याचं. तेव्हापासून मग आम्ही तुमचे लॉयल कस्टमर झाल्यासारखं झाले. आणि आम्हाला आवडले ते की प्रॉडक्ट खूप छान येते. आता प्रकार तुमचे जे वेगवेगळे आहेत का आता, तर आम्ही त्यांना म्हणलं की आता एक नवीन प्रॉडक्ट काहीतरी लॉन्च झालं ना तुमचं, की कांडी पकडताना आणखी कुठले तरी जीवाणू आलेत, बॅक्टेरिया. हां, कुठली पाहिजे सर? पिके हां पिके म्हणताय किंवा पिके हां. स्फुर्जन पोट्याच्या बाबतीत त्यामुळे जाडीचा फरक, कारण तो आम्ही तिथं रिझल्ट घेतला, जाडी खूप, कारण भर दिल्यानंतर आहे का नाही अशी कोंब होती छोटी, पण आता जे खालून येत आहेत का नाही ते अशीच येतात जाडच्या जाड, म्हणजे मुठीत बसत नाही. आम्ही स्टिक लावून बघितली होती, खूप छान येतात त्याचे रिझल्ट, आणि कांडी बऱ्यापैकी लांब पडते ती. त्यामुळे जो खताचा जो शिल्लक राहायचा जमिनीत, म्हणजे आपण म्हणतो की वेस्टेज जायचं, बरोबर. ते वेस्टेज जाईल, त्याचा तो फायदा होतो जाईल. कारण आता शॉर्टली म्हणलं की नाही मक्या वगैरे असतो ना, मका वगैरे, तर त्याच्यावर तर ट्रीटमेंटच, जो भाजीपाला असेल किंवा मका त्याच्यावर क्विक रिझल्ट दिसतं. आता आमच्याकडे टॅमॅटोचे वगैरे शेतकरी आहेत का नाही आपल्या जरा आमच्या बरोबरचे आहेत ग्रुपचे, तर तेही वापरतात. तर त्यांना लगेच जाणवते की इतकं ट्रेमेंडसली फुटवा किंवा हे बाकीचे प्रॉडक्ट येत नाही तेवढं आपल्या जीवाणूमुळे. मग आधी अपेक्षित नव्हतं त्यांना वाटायचं केमिकल रिॲक्शन दिली, स्प्रे दिली तरच येणार आहे, पण जीवाणूमुळे फुटवा सुद्धा येऊ शकतो किंवा वाढ चांगली होऊ शकते ही त्यांना हीच नव्हते, पटत नाही. पटत नव्हतं. पण आता ती वापरतात बऱ्यापैकी. आपले ग्रुप आहे शेतकऱ्यांचा इथला, ते बऱ्यापैकी आता फॉलो करायला लागले. कारण आधी लोक असं घ्यायला तयार नसायची की ते पॅकेट घ्या, ते हजारातभर घालवा, मग ते त्यांची मानसिकता अशी होती की हजार घेण्यापेक्षा आपण खताची एक गोणी टाकून देऊ, मग त्यातनं काय मिळतंय का बघूया. बरोबर. मग त्याच्यापेक्षा आत्ता ती जरा डोक्यात चालायला लागली की ते 1000च्या गोणीपेक्षा 1000चं पॅकेट वापरा, आणि तिकडची 5 ते 7 हजाराची तुमची खत आणखी वाचतात. बरोबर. त्यामुळे ते आता प्लॉट बघायला येतात का नाही, बऱ्यापैकी लोक येतात की काय केले काय नाही, कारण एकसारखा फुटवा असं बघायला मिळत नाही. आता आमच्या इथं भरपूर प्लॉट आहेत, आपण बघू शकतो शेजारी आपल्या कोणाकडे ही नाही की जिथं इथं फुटवा आहे तर इथं नाही, इथं आहे तर इथं नाही, ह्याच्या बरोबरचीच प्लॉट आहेत. रोपही ह्याच नर्सरीतले एका वेळेसच आलेले आहेत. मग ती लोक आज धडपडत आहेत की फुटवायला नाही, तुम्ही काय करताय तुम्ही काय केलं. मग त्यांना पटत नाही, त्यांना असं वाटतं की नाही मग हे वेगळं काहीतरी करत असतील, आपल्याला सांगत नाहीत, खर्च जास्त करत असतील. आता त्यांना आपण ती पॅकेट दाखवली, मग जरा झाले चेंजेस काय पण तरी सुद्धा काय की जी ट्रॅडिशनल मेंटॅलिटी अजून जरा थोडीशी बदलायला वेळ लागेल. आता स्प्रे करत नव्हते, आता ती करायला लागली, डिचिंग करत नव्हती करायला लागली. आता हे एक जमान आहे, लोकांना ती कळलंच पाहिजे की माती राहिली तरच पिकं राहणार आहेत, आणि पिकं राहिली तर आपण राहणार. शेतकऱ्यांनी बेसिकली खर्च किती कमी होईल याच्यावर लक्ष केलंच पाहिजे. त्यामुळे अभ्यास करून व्यवस्थित चांगल्या ह्याच्यात आहे की असं नाही की आपण उगाचच कोणतरी म्हणते म्हणून, त्याचा पूर्ण अभ्यास केला, त्या कंटेंटचा अभ्यास केला, रिझल्ट घेतली आणि मगच सांगते. मी एकालाही आजपर्यंत व्हिडिओ दिला नाही आणि मी बोलत पण नाही कोणासमोर. त्यांनाही मी मागं म्हणलं की नाही ह्याच्यात शिरू नका, पण ते ऐकायला तयार नाही, म्हणून म्हणलं चला त्यावेळेस या बसूया आपण. नाही, तुम्ही जे सांगताय ना ते लोकांपर्यंत पण पोहोचणं महत्त्वाचं नाही, जी रियालिटी आहे. मला कसं आहे, मी काय बोलतो, मला गरज नाही, मी त्यांनाही सांगितलं मला खोटं बोलायला एकतर आवडत नाही. रिझल्ट आहे चांगला आहे म्हणून मी बोलणार आहे. जर मला वाटलं असतं मी त्याला यायला सांगितलं की जर रिझल्ट दिसला तर मी कोणाला सांगणार सुद्धा नाही की हे घे वापर. कारण इथं कसं आहे, फॉलोअर बऱ्यापैकी आपले, म्हणजे शेतीच्या बाबतीत असो किंवा विचारांचे असो, लोक विचारायला येतात त्यावेळेस आपण सांगतो की नाही हे नाही हे करा, हे नाही ते करा, त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो. तो म्हणलं बघूया चला काय होतंय त्याच्यावर काय. छान.